नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या एड महाविद्यालयातील एडच्या सेकंड सेमिस्टरला जो मॅथमॅटिक्स टीचिंग मेथड गणित अध्यापन पद्धती हा विषय, त्या विषयाची नमुना प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। या अगोदर एक मी अपलोड केलेली आहे। चला तर पाहूया। मॅथमॅटिक्स टीचिंग मेथड गणित अध्यापन पद्धती या विषयाची नमुना प्रश्नपत्रिका। सुरुवातीला दिलेली माहिती वाचून घ्या। फॅकल्टी ऑफ एज्युकेशन, एड फर्स्ट इयर सेकंड सेमिस्टर, पेडागॉगी ऑफ स्कूल सब्जेक्ट्स पार्ट फर्स्ट है, एड PSS 204-6 मैथमेटिक्स टीचिंग मेथड गणित अध्यापन पद्धती CBCS पॅटर्न, मॅक्झिमम मार्क्स 50। त्याच्यानंतर टाईम ड्युरेशन आहे तुमचा 2 आवर्स। त्याचा सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचना नीट वाचून घ्या। या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत। नोट बी पहा। फर्स्ट, क्वेश्चन नंबर 1 इज कंपल्सरी। सेकंड, फ्रॉम द क्वेश्चन नंबर 2 to 4 सॉल्व एनी 2। थर्ड, फ्रॉम क्वेश्चन नंबर 5 to 7 सॉल्व एनी 2। मराठी वर्षनमध्ये सूचना आहे। प्रश्न क्रमांक 1 अनिवार्य। दुसरी सूचना प्रश्न क्रमांक 2 ते 4 पैकी कोणतेही 2 प्रश्न सोडवा। तिसरी सूचना प्रश्न क्रमांक 5 ते 7 पैकी कोणतेही 2 प्रश्न सोडवा। तर अशा प्रकारे तुम्हाला 5 प्रश्न सोडवायचे। पहिला प्रश्न अनिवार्य आहे, कंपल्सरी आहे। आता पहिला प्रश्न काय तो नीट पहा। क्वेश्चन नंबर 1, राइट शॉर्ट नोट्स ऑन फॉलोइंग एनी 4 10 मार्क्स ब्रांचेस ऑफ मैथमेटिक्स, लेसन प्लानिंग। थर्ड वन इज मैथमेटिक्स टीचर एसोसिएशन। फोर्थ, मेरिट्स एंड डिमेरिट्स ऑफ इंडक्टिव मेथड। फिफ्थ, व्हॅल्यूज इन मैथमेटिक्स। मराठी वर्षनमध्ये खाली दिलेल्या टिपा थोडक्यातल्या कोणत्याही 4 वर गणिताच्या शाखा, दुसरी पाठ नियोजन, तिसरी गणित शिक्षक संघटना, चौथी उद्गामी पद्धतीचे गुण व दोष आणि पाचवी गणितातील मूल्ये। 10 मार्कासाठी 4 टिपा आहेत। प्रत्येक टिपेला 2.5 मार्क्स म्हणजे 2.5 मार्क्स त्या ठिकाणी आहेत। त्याच्यानंतर सेकंड जो क्वेश्चन आहे तो लॉंग क्वेश्चन, निबंध वजा व्हॉट इज मीन बाय कोरिलेशन, एक्सप्लेन द कोरिलेशन ऑफ मॅथमॅटिक्स विथ अदर स्कूल सब्जेक्ट्स 10 मार्क्स। समवाय म्हणजे काय, गणित विषयाचा इतर शालेय विषयाशी असलेला समवाय स्पष्ट करा। त्याच्यानंतर तिसरा प्रश्न, एक्सप्लेन द 4 ॲस्पेक्ट्स ऑफ युनिट प्लॅनिंग अँड स्टेट द इम्पॉर्टन्स ऑफ युनिट प्लॅनिंग। घटक नियोजनाची 4 अंगे स्पष्ट करा व घटक नियोजनाचे महत्त्व सांगा। 10 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे। त्याच्यानंतर चौथा प्रश्न, डिस्कस द इलिजिबिलिटी अँड कॉम्पिटन्सी ऑफ मॅथमॅटिक्स टीचर। गणित शिक्षकाची पात्रता आणि क्षमता याबाबत चर्चा करा। 10 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे। तर या ठिकाणी दुसरा, तिसरा, चौथा याच्यातले कोणतेही 2 प्रश्न सोडवायचे। दुसरा तिसरा सोडवा किंवा तिसरा चौथा किंवा दुसरा चौथा। त्याच्यानंतर 5वा, 6वा, 7वा हा जो ग्रुप आहे ह्याच्यातून कोणतेही 2 प्रश्न सोडवायचे। 5वा आहे डिस्क्राईब द व्हेरियस टीचिंग टूल्स ऑफ मॅथमॅटिक्स। गणित अध्यापनाच्या विविध साधनांचे वर्णन करा। 10 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे। 6, एक्सप्लेन ॲनालिटिक अँड सिंथेसिस मेथड ऑफ मॅथमॅटिक्स विथ प्रॉपर एक्झाम्पल्स। गणित विषयाची अध्यापनाची संश्लेषण आणि विश्लेषण पद्धती योग्य उदाहरणांसह स्पष्ट करा। 10 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे। आणि क्वेश्चन नंबर 7, एक्सप्लेन द नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ ॲन्युअल प्लॅनिंग। वार्षिक नियोजनाची गरज आणि महत्त्व स्पष्ट करा। 10 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे। तर 5वा, 6वा किंवा 6वा, 7वा किंवा 5वा, 7वा कोणतेही 2 प्रश्न ह्या 5, 6, 7 मधून तुम्हाला सोडवायचे। टिपेचे उत्तर जे आहे पहिल्या प्रश्नातील हे साधारणतः त्या ठिकाणी 350 ते 500 शब्दांमध्ये त्या ठिकाणी टिपेचं उत्तर लिहायचं आहे। त्याच्यानंतर हा जो लॉंग क्वेश्चन आहे त्याचं 1500 शब्दांमध्ये उत्तर त्या ठिकाणी लिहायचे। 10 मार्कासाठी 1200 ते 1500 वर्ड्स त्या ठिकाणी असले पाहिजेत आणि मुद्देसूद त्या ठिकाणी तुमचं लेखन असलं पाहिजे, प्रश्नाला अनुसरून असलं पाहिजे। प्रश्नाच्या प्रत्येक मुद्द्याला अनुसरून तुमचं उत्तराचं लेखन असलं पाहिजे। बरेचसे विद्यार्थी त्या ठिकाणी मुद्द्याला सोडून त्या ठिकाणी लिहितात आणि अक्षर त्या ठिकाणी नीट काढत नाहीत, अक्षरांचे आकार त्या ठिकाणी ओळखू येत नाहीत, त्यामुळे त्यांना मार्क कमी पडण्याची शक्यता ही जास्त असते। त्याच्यामुळे लेखन तुमचं व्यवस्थित हवं, सुटसुटीत हवं, त्या ठिकाणी आवश्यक त्या ठिकाणी आकृत्या असल्या पाहिजेत। त्याच्यानंतर जिथे तुम्हाला 2 प्रश्न एका याच्यात विचारलेले त्या ठिकाणी त्या सगळ्या प्रश्नांचं उत्तरं
लिहिणं गरजेचं आहे. जसं त्याच्यामध्ये समवाय म्हणजे काय, समवाय लिहायचा आहे आणि गणित विषयाचा इतर शालेय विषयांशी असलेला समवायसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचा आहे. मग इतर शालेय विषय कोणते आहेत? इतिहास आहे, भूगोल आहे, विज्ञान आहे. फक्त विज्ञानाचंच लिहून त्या ठिकाणी थांबायचं नाही. इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र, त्याच्यानंतर चित्रकला, संगीत या सगळ्या विषयांशी त्या ठिकाणी गणित विषयाचा जो संबंध आहे, समवाय आहे, तो त्या ठिकाणी स्पष्ट करायचा आहे. जसं आता इथे पहा, घटक नियोजनाची 4 अंगे स्पष्ट करा असं म्हटलं आहे व घटक नियोजनाचे महत्त्व सांगा. तर घटक नियोजनाची 4 अंगे तर लिहायचीच आहेत आणि त्याचं तुम्हाला प्रत्येकाचं एक्सप्लेनेशन करायचं आणि घटक नियोजनाचं जे काही महत्त्व असेल तेही थोडक्यात तुम्हाला लिहायचं आहे. आता इथे चौथ्या प्रश्नामध्ये गणित शिक्षकाची पात्रता आणि क्षमता विचारली. तर पात्रता काय ती त्या ठिकाणी लिहायची आणि क्षमतेबद्दलसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी काही पॉईंट्स त्या ठिकाणी लिहायचे. त्याच्यानंतर डिस्क्राईब द व्हेरियस टीचिंग टूल्स ऑफ मॅथमॅटिक्स, गणित अध्यापनाच्या विविध साधनांचे वर्णन करा. जी काही अध्यापनाची साधनं आहेत, जसं आता भूमितीपेटी असेल, फळा असेल, त्याच्यानंतर तुमचे प्रतिकृती असतील, या सगळ्याचं वर्णन तुम्हाला याच्यामध्ये करायचं आहे. आता ही 6वा जो प्रश्न आहे, गणित विषयाची संश्लेषण आणि विश्लेषण पद्धती. ही पद्धती स्पष्ट करताना नुसती पद्धती लिहायची नाही आहे, तर योग्य उदाहरणासह ती स्पष्ट करा असं म्हटलेलं आहे. तर उदाहरण देऊन त्या ठिकाणी ते स्पष्ट केलं पाहिजे. त्याच्यानंतर वार्षिक नियोजनाची गरज आणि महत्त्व. तर त्या ठिकाणी पहिल्यांदा आवश्यकता काय ते स्पष्ट करा आणि नंतर महत्त्व लिहा. तर अशा 2 भागात काही प्रश्न विभागलेले आहेत, त्यानुसार त्या ठिकाणी प्रश्नांचं उत्तर लिहायचं आहे. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. धन्यवाद.